नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 27 एप्रिल 2026चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2 अंतर्गत जम्मू काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यातील 6 सीमावर्ती गावांची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कठुआ. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कठुआ डिस्ट्रिक्ट येथील 6 सीमावर्ती गावांचा व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2 अंतर्गत समावेश केला आहे. ही गावे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ स्थित असून त्यांना धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम ही सीमावर्ती गावांच्या विकासासाठीची केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेअंतर्गत रस्ते संपर्क, गृहनिर्माण, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींवर विशेष भर दिला जातो. कठुआ जिल्हा जम्मू प्रदेशात स्थित असून त्याचा काही भाग पाकिस्तान सोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे. प्रश्न दुसरा, मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा साठवणूक खर्च कमी करण्यासाठी चीनने कोणती बॅटरी विकसित केली आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑल आयरन फ्लो बॅटरी. चायनाने बॅटरी तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती करत स्थिर ऑल आयरन फ्लो बॅटरी विकसित केली आहे. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊर्जा साठवणुकीचा खर्च लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसमधील संशोधकांनी नवीन इलेक्ट्रोलाइट प्रणाली विकसित केली आहे. ही बॅटरी 6000 पेक्षा अधिक चार्ज डिस्चार्ज चक्रानंतरही कोणतीही क्षमता कमी न होता कार्य करू शकते. पुढला प्रश्न आहे, उच्च प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हरित कर म्हणजेच ग्रीन टॅक्स अधिभार लागू करण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नायजेरिया. नायजेरियाने 2026 आर्थिक सुधारणा धोरणाअंतर्गत उच्च उत्सर्जन करणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स अधिभार लागू केला आहे. हे धोरण 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. नायजेरियाचे अर्थमंत्री वेल एडन यांनी 1 एप्रिल 2026 रोजी या धोरणावर स्वाक्षरी केली. जास्त इंधन वापरणाऱ्या वाहनांच्या आयातीला निरुत्साहित करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. चौथा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यायमूर्ती लिसा गिल. जस्टिस लिसा गिल यांनी आंध्र प्रदेश हायकोर्टच्या पहिल्या महिला मुख्य न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी विजयवाडा येथे पार पडला. आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस अब्दुल नाझीर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. भारताच्या राष्ट्रपतींकडून जारी करण्यात आलेल्या नियुक्ती वॉरंटचे वाचन यावेळी करण्यात आले. प्रश्न 5वा आहे, जैवविविधता संवर्धन प्रकल्पासाठी भारताने कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, UNDP आणि GEF. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी यांनी जैवविविधता संवर्धनासाठी नवीन प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. स्ट्रेंथनिंग इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटीज फॉर सिक्युरिटी बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कमिटमेंट्स असे या प्रकल्पाचे नाव आहे. हा प्रकल्प 2025 ते 2030 या कालावधीत 5 वर्षे राबविण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी 4.88 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये 2 राज्यांचा समावेश आहे. पहिलं म्हणजे तमिळनाडू आणि दुसरं आहे मेघालय. तर तमिळनाडूमध्ये ज्या व्याघ्र प्रकल्पांचा यामध्ये समावेश होतो ती व्याघ्र प्रकल्पे आहेत मुदुमलाई टायगर रिझर्व्ह आणि सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह. तसेच मेघालयातील जे व्याघ्र प्रकल्प यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत ती आहे नोकरेक बायोस्फिअर रिझर्व्ह, बालपक्रम नॅशनल पार्क आणि सिजू वाईल्डलाईफ सँक्च्युरी. 6वा प्रश्न, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संवर्धन ॲप्लिकेशन विकसित केल्याबद्दल WWF तर्फे कोणाला गौरवण्यात आले आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, N. अलीम युसूफ.
एन अलीम युसूफ यांना वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केरळमधील आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप विकसित केले आहे. एन अलीम युसूफ हे मालाबार बॉटॅनिकल गार्डन अँड इन्स्टिट्यूट फॉर प्लांट सायन्सेस येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. या ॲपच्या मदतीने केरळमध्ये आढळणाऱ्या सुमारे 100 आक्रमक वनस्पती प्रजाती ओळखता येतात. 7वा प्रश्न, 265 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठून IPLमध्ये विक्रम करणारा संघ कोणता आहे? 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब किंग्स. पंजाब किंग्स संघाने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला. हा सामना अरुण जेटली स्टेडियम येथे पार पडला. पंजाब किंग्सने यामध्ये 265 धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले. IPL इतिहासातील ही सर्वात मोठी यशस्वी धावांचा पाठलाग म्हणजेच रन चेस ठरली आहे. यापूर्वीचा विक्रमही पंजाब किंग्सच्या नावावर होता. पंजाब किंग्सने 2024मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 262 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. 8वा प्रश्न आहे, जागतिक डिझाईन दिन म्हणजेच वर्ल्ड डिझाईन डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 एप्रिल रोजी. वर्ल्ड डिझाईन डे दरवर्षी 27 एप्रिल रोजी साजरा केला जातो. या दिवसाला इंटरनॅशनल डिझाईन डे असेही म्हटले जाते. आधुनिक जीवन घडविण्यात डिझाईनची भूमिका अधोरेखित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. पुढला प्रश्न, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी सुरू करण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट भारताने कोणत्या वर्षापर्यंत निश्चित केले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2026. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरने डिसेंबर 2026पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी म्हणजेच ब्लड सेंटर स्थापन करण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना सुरक्षित रक्त वेळेवर उपलब्ध करून देणे असा आहे. रक्त संक्रमणाशी संबंधित धोके कमी करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. 10वा प्रश्न, 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखू खरेदीवर बंदी घालणारे विधेयक कोणत्या देशाने मंजूर केले? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युनायटेड किंगडम. युनायटेड किंगडमने तंबाखू आणि व्हेप संदर्भातील ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे. या कायद्यानुसार 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तींना तंबाखूजन्य उत्पादने कायदेशीररित्या खरेदी करता येणार नाहीत. स्मोक फ्री जनरेशन निर्माण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.